नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 11 वाजलेत। आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी, काही बातम्यांचे अपडेट्स या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत। आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मुद्दा 4 महिने पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय विहिपने घेतलेला आहे। राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनू नये याकरता हा निर्णय घेतल्याचे विहिपचे संयुक्त महासरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी स्पष्ट केलंय। धार्मिक श्रद्धेचा हा मुद्दा आहे, त्याचा कोणीही राजकीय लाभ उचलू नये यासाठी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर अयोध्येमध्ये जोपर्यंत राम मंदिर निर्माण होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा प्रस्ताव प्रयागराज इथल्या धर्मसभेमध्ये साधू संतांनी संमत केला होता। महत्त्वाची ही बातमी आहे। राम मंदिराचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा बनू नये म्हणून विहिपने हा निर्णय घेतलाय असं विहिपचं म्हणणं आहे। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। प्रवीण, काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? सुवर्ण, आपण पाहू शकतो गेले काही महिने देशभरामध्ये अयोध्येच्या मुद्द्यावरून, राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून भाजप असेल, काँग्रेस असेल, विरोधी पक्ष असेल, वातावरण जे राजकारण ढवळून निघालं आहे। नागपूरमध्ये सुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एक सभा घेण्यात आली होती। नागपूरसोबतच 4 शहरांमध्ये, बँगलोर आणि आणखी 2 शहरांमध्ये ही सभा झाली होती। नागपूरच्या सभेमध्ये या ठिकाणी खुद्द मोहन भागवत त्या सभेत आले होते। त्यांनी भाषण दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की राम मंदिरासाठी कायदा करणं आवश्यक आहे। आता हे सगळं जरी असलं तरी आता विश्व हिंदू परिषदेनं आगामी 4 महिन्यासाठी हा मुद्दा निवडणुकीमध्ये येऊ नये, प्रचाराचा मुद्दा बनू नये आणि याचा लाभ किंवा नुकसान हे होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत विरोधी पक्षाच्या वतीने सांगण्यात येतं, आरोप करण्यात येत होता शिवसेनेच्या वतीने सुद्धा की मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे। त्यामुळे गेल्या काही वर्षापासून आता एवढे वर्ष झाले तरी मंदिर केव्हा होणार या संदर्भात कुठलंही आतापर्यंत काही सांगण्यात आलं नाही आहे। कायदा बनण्यासंदर्भात काही सांगण्यात आलेलं नाही आहे। पण आता विश्व हिंदू परिषदेनं हे संपूर्ण प्रकरण राजकीय लाभानं कोणी घेऊ नये, विरोधकांनी घेऊ नये, भाजपने घेऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे। पण आता आगामी 4 महिने विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार नाही आहे, नंतर हे आंदोलन होईल। नक्की प्रवीण, असे संपर्कात रहा। आपल्या सोबत आहेत अजय निलदवार, जे विहिपचे नेते आहेत। अजय निलदवार, आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत। महत्त्वपूर्ण निर्णय विहिपच्या नेत्यांनी घेतलेला आहे राम मंदिर निर्माणासंदर्भातला, आपण काय सांगाल याविषयी? राम मंदिर निर्माणाचा हा जो विषय आहे हा निर्णय काही आजचा नाही, आम्ही आधीच घेतलेला आहे। हॅलो, बोला अजयजी। हा, राम मंदिर निर्माणाचा निर्णय काही आजचा नाही आहे, हा मंदिर निर्माण करायचंच आहे। नाही, राम मंदिराचा मुद्दा विहिपने 4 महिन्यांसाठी पुढे ढकललाय याविषयी आपण नाही, काहीतरी तुमचं चुकीची धारणा आहे। नाही, आत्ता ही महत्त्वाची बातमी आलेली आहे। अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण तर आपण कराल असं आपण म्हटलेलंच आहे, पण तो निर्णय 4 महिने तरी पुढे आपण ढकललेला आहे अशासाठी, कारण तो मुद्दा निवडणुकीचा मुद्दा ठरू नये, राजकीय मुद्दा ठरू नये याकरता। तर याविषयी काय सांगाल? कसं आहे की ही जी बातमी आता आलेली आहे ही अजून माझ्या ऐकण्यात आलेली नाही आहे। बर, पण तरी मी तुम्हाला एक सांगू शकतो की सध्या सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा प्रलंबित आहे। आत्ताच प्रयागला जी धर्मसंसद झाली त्या धर्मसंसदेमध्ये साधारणतः सर्व संतांचा एकमुखी निर्णय झाला आहे की बाबा राम जन्मभूमीच्या स्थानी मंदिर झालंच पाहिजे। खरंय, आणि तो जो निर्णय झालाय त्यानंतरच आज सरकार हा विषय घेऊन अत्यंत पॉझिटिव्ह आहे। फक्त हा सगळा हे करत असताना तांत्रिक अडचणी कायद्याची आहे। बर, ती अडचण दूर झाली की मंदिर निर्माण होईल। त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने सामंजस्याची भूमिका घेऊन या पद्धतीने विचार केलेला आहे। मंदिर आम्हाला बांधायचं आहे। नक्की। अजय निलदवार, धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। विहिपचे संयुक्त महासरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी स्पष्ट केलंय की 4 महिन्यांसाठी आम्ही राम मंदिराच्या निर्माणाचा मुद्दा पुढे ढकलतोय अशासाठी, कारण तो निवडणुकीचा मुद्दा बनू नये, राजकीय मुद्दा बनू नये।
लखनौमधून प्रियंका गांधी वाड्रा प्रचाराला सुरुवात करणार असल्याची शक्यता व्यक्त होते आहे। सरचिटणीस झाल्यानंतर 11 तारखेला प्रियंका लखनौमध्ये येण्याची शक्यता असून त्या काँग्रेस मुख्यालयामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्याचीही शक्यता व्यक्त होते। तसंच 11 फेब्रुवारीला लखनौमध्ये प्रियंका गांधी वाड्रा यांचा रोड शोही होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रियंका गांधी आता राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या आहेत। काल त्यांनी पहिल्यांदाच दिल्लीतल्या झोपडपट्टीमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला, त्यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी एका दिव्यांगाचीही भेट घेतलेली आहे। दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयाबाहेर पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत। या पोस्टरमध्ये राहुल आणि प्रियंका गांधींसोबत रॉबर्ट वाड्रा दिसतायत। प्रियंका आणि राहुल सोबत रॉबर्ट वाड्रा यांचाही फोटो दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। मात्र हे काँग्रेसचं अधिकृत पोस्टर नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलेलं आहे। मोदींच्या मन की बातला टक्कर देण्याकरता आता काँग्रेसही पुढे सरसावली आहे। अपनी बात राहुल के साथ हा उपक्रम काँग्रेसनं सुरू केलाय। अपनी बात राहुल के साथच्या पहिल्या भागात राहुल गांधी हे विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून देताना दिसतायत। दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली। युवकांचे अनेक प्रश्न त्यांनी ऐकले, विचार काय आहेत ते त्यांनी जाणून घेतले आणि म्हणूनच मी युवकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल यांनी म्हटलंय। काँग्रेसनं हा व्हिडिओ शेअर केलाय। यात युवकांचे विचार लक्षपूर्वक ऐकताना राहुल गांधी बघायला मिळतात, पाहायला मिळतात। The fact of the matter is China is producing 50,000 jobs every 24 hours and India. पुढची बातमी आहे शिवस्मारकासंदर्भातली। शिवस्मारक प्रकल्पामध्ये अश्वारूढ पुतळ्याऐवजी शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रमाणे हा पुतळा होणार अशी सूत्रांची माहिती आहे। सरदार पटेल यांच्या पुतळ्यासारखा शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायावर सध्या विचार सुरू असल्याचं कळतंय। पुतळ्याच्या इतर 3 ते 4 आराखड्यांवर अभ्यास करण्याच्या राज्य सरकारनं सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजपासून उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे। राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी देशाचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरता 16% आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या प्रश्नावर सुनावणी होणार आहे। या कायद्यान्वये नोकर भरतीची अंमलबजावणी होऊ नये याकरता विरोधी जनहित याचिकादारांकडून युक्तिवाद होण्याचीही शक्यता आहे। या संदर्भातील सुनावणी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठासमोर होणार आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून ते कायदेशीररित्या न्यायालयात टिकण्याकरता म्हणून सरकारची धडपड सुरू आहे। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर नाणार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे प्रतिनिधी आणि शिवसेना खासदार विनायक राऊत तसंच स्थानिक आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी ही बैठक होणार आहे। मातोश्रीवर नाणार प्रकल्पासंदर्भातली ही बैठक आहे। या बैठकीतून नाणार प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे नाणारवासियांचं आजच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाणार प्रकल्पग्रस्तांची ही बैठक होणार आहे। याला विनायक राऊत, उदय सामंत उपस्थित असणार आहेत, त्याचबरोबर राजन साळवी ही उपस्थित असणार आहेत। पुढची बातमी जेडीयूचे उपाध्यक्ष आणि प्रख्यात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर हे आता युतीचे नवे चाणक्य ठरण्याची शक्यता आहे। कारण उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी युतीबाबत आशादायी चित्र निर्माण करणारं ट्विट केलेलं आहे। प्रशांत किशोर युतीचे नवे चाणक्य ठरणार। मातोश्री भेटीनंतर प्रशांत किशोरांचं सूचक ट्विट। युतीसाठी प्रशांत किशोर मातोश्रीवर। प्रख्यात इलेक्शन कॅम्पेनर आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर शिवसेना भवनात आल्यानंतर सर्वांना असं वाटलं होतं की आता तेच सेनेचे इलेक्शन कॅम्पेन सांभाळणार। कारण प्रशांत किशोर यांनी फक्त उद्धव ठाकरेंशी चर्चाच केली नाही तर सेना खासदार, नेते, युवा सेनेला मार्गदर्शनही केलं। पण भेटीमागची बातमी वेगळीच होती। प्रशांत किशोर मातोश्रीतून बाहेर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानणारं ट्विट केलं आणि सोबतच युतीचे संकेतही दिले। त्यांनी म्हटलंय, पाहुणचाराबद्दल उद्धव ठाकरेंना धन्यवाद।
एनडीएचा घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रातील विजयाबद्दल आम्ही आशादायी आहोत. आम्ही नक्कीच परस्परांना मदत करू. प्रशांत किशोर हे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या जेडीयूचे उपाध्यक्ष आहेत. राजकारणाच्या रणनीतीचे चाणक्य म्हणूनही त्यांची ख्याती आहे. 2014 साली मोदींना घवघवीत बहुमतानं पंतप्रधान करण्यात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा मोठा वाटा आहे. असे प्रशांत किशोर उद्धवना भेटायला येतात, यात बरंच काही आहे. देखिए, प्रशांत किशोर जेडीयू के राष्ट्रीय उपाध्यक्ष है. प्रशांत किशोर आज हम एनडीए में है, एक एनडीए के घटक दल के प्रमुख सदस्य है. तो बातें बहुत सी होती है, धीरे धीरे आपको पता चलेगी. खरं तर पत्रकारांनी संजय राऊतांना प्रशांत किशोर यांच्या भूमिकेबद्दल खोदून विचारलं असता त्यांनी थोडी वाट पहा, तुम्हाला नंतर कळेलच असं उत्तर दिलं. 2014च्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांचं भाजपशी बिनसलं आणि ते नितीश कुमारांच्या तंबूत डेरे दाखल झाले. आता तेच प्रशांत किशोर युतीचे दूत बनून आले. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. भाजप, जेडीयू, काँग्रेसच्या विजयाची रणनीती आखलेले प्रशांत किशोर युतीची गाडी रुळावर आणण्यात यशस्वी होतात का, हेच आता पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातून होणार आहे. राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेकरता जमवलेला डेटा वापरून 2 हप्ते म्हणजेच 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीकरता सरकारनं शासकीय यंत्रणेला कामालाही लावलेलं आहे. राज्यातील प्रत्येक खातेधारक शेतकऱ्याची गाव पातळीवर माहिती गोळा करायला सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन माहिती भरली त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. हे हप्ते जमा होणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे. कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती सरकारकडे असून शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागणार नाहीत. आता बातमी पुणेकरांसाठी आहे. अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे, ती म्हणजे उद्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उद्या कुणाच्याही नळाला पाणी येणार नाही अशा सूचना पुणे महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. उद्या संपूर्ण दिवस पाणी येणार नसल्यानं आज आणि उद्या पुरेल इतकं पाणी भरून ठेवा असं सांगण्यात आलेलं आहे, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय टाळा असंही पालिकेकडून आवाहन करण्यात आलंय. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यात पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर शुक्रवारी म्हणजे परवा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती मिळते आहे. बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये लिपिकाच्या जाचाला कंटाळून एका 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. सिल्लोड इथल्या उंडण नावाची ही घटना आहे, उंडण गावची ही घटना आहे. लग्नासाठी आरोपी लिपिक संजय घुगरे हा या मुलीला सातत्यानं त्रास देत होता, तिला ब्लॅकमेल करत होता. अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची आरोपीनं तिला धमकी सुद्धा दिली होती. सेंड ऑफच्या दिवशी मुलीनं या सगळ्या जाचाला कंटाळून गळफास लावून घेत आत्महत्या केलेली आहे. आरोपी संजय घुगरे याला आता अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तुलानं गोळ्या झाडणारी हिंदू महासभेची कार्यकर्ती पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे यांना अखेर अलीगड पोलिसांनी तप्पल इथून अटक केलेली आहे. मंगळवारी रात्री दिल्लीहून नोएडामध्ये प्रवेश करताना पोलिसांनी दोघांना अटक केली. महात्मा गांधी यांच्या 71व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात असतानाच हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी मात्र महात्मा गांधींच्या प्रतिमेवर एअर पिस्तुलानं गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या प्रतिमेचं दहनही करण्यात आलं होतं. कॉफी विथ करण या करण जौहरच्या टॉक शो मध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या विरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे या दोघांच्या अडचणीत भरच पडली आहे. कॉफी विथ करण 6वा भाग या कार्यक्रमामध्ये महिलांविषयी अपमानजनक विधान केल्यानंतर या दोघांवर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं बंदी घातली होती, पण त्यानंतर काही दिवसांनी ती उठवण्यातही आली होती. अर्थात हार्दिक आणि राहुल यांच्यावरील बंदी हटवण्यात आली असली तरी चौकशी सुरूच राहणार असल्याचं बीसीसीआयनं तेव्हाही स्पष्टच केलं होतं. हार्दिक आणि राहुल यांच्याबरोबर करण जौहरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाताना नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये जात पंचायतीचं दाहक वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. याविषयीची एक महत्त्वाची बातमी आहे.
पतीविरोधात पोलिसांमध्ये छळाची तक्रार केली म्हणून विवाहितेला कुटुंबासहित वाईट टाकण्यात आले। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या राजूर इथली ही घटना आहे। वैदू जात पंचायतीनं या महिलेला वाईट टाकलेलं आहे। आमचे प्रतिनिधी जालन्याचे विजय पाटील यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। विजय, जात पंचायतीचा जाच काही महाराष्ट्रातनं जात नाही। अगदी बरोबर। महाराष्ट्र शासनाने तसा 14 एप्रिल 2016 रोजी जात पंचायत विरुद्ध कायदा जरी अंमलात आणला तरी अद्याप अशा प्रकारचे अघोरी जात पंचायतीचे कामं सुरू असल्याचे आपल्याला या प्रकरणावरून दिसून येत आहे। ही विवाहिता जी आहे ती राजूर येथे राहणारी आहे। 10 वर्षापूर्वी तिच्या लग्नावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील एका युवकासोबत झाला होता, परंतु लग्नाच्या 2 महिन्यानंतरच पैशाच्या मागणीसाठी छळ होत असल्याने शेवटी कंटाळून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसात तक्रार का दाखल केली याचा राग धरत जात पंचायतीने तिची एकतर्फा फारकत केली आणि त्याच्यात नवऱ्याचं दुसरं लग्न सुद्धा लावून दिलं। एवढंच नाही तर त्यांनी आता मागच्या महिन्यात 20 तारखेला जात पंचायत भरवली होती जेजुरी येथे। आणि त्या जेजुरीच्या जात पंचायतीने त्यांनी असा ठराव घेतला की यांना जातीतून बेदखल करण्यात येते। ते त्यांनी जातीला आदेश दिला, हुकूम काढला आणि तिला मुगलाई माल असं म्हणून हिनवलं त्या लग्नामध्ये आणि अक्षर त्यांच्या पत्रावली जी जेवणाची पत्रावली होती त्याला लात म्हणून त्यांच्या अंगावर थुकण्यात आले। नक्की अतिशय अघोरी प्रकार पाहायला अर्थातच अघोरी प्रकार आहे, कारण अजून सुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणाने जात पंचायतीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला वाईट टाकण्याचे प्रकार अजूनही या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत। विजय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।